जय शिवराय मंडळी. आपण आज गावनवाडी या ठिकाणी गावनवाडीतली अशी भजी आहेत, इथली लई फेमस भजी आहेत. आमच्या आईला ती भजी आवर्जून आवडत आहेत. आज असंच गावाला चाललो होतो, म्हणजे जाता जाता आईला भजी देऊन द्यावा. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत शिंदे म्हणून. तर मला सांगा, किती दिवसापासून तुमचा व्यवसाय बरं? 19 साली 35-36 वर्ष झाले असं. 1992 साली चालू. 92 सालापासून चालू आहे. आणि म्हणजे गावनवाडीतली, म्हणजे सरदवाडीतली जशी भेळ प्रसिद्ध आहे, तसं गावनवाडीतली ही भजी आहे. भजी प्रसिद्ध म्हणजे आहे. तुमच्यापासूनच ही भजी फेमस झाली ना? नाही, आजोबांपासून. आजोबांनी सुरुवात हो, केली होती का? आणि मग डेलीचं किती असतं तुमचा हा बिझनेस? 15-16 हजार रोजचा डेलीचा. बापरे. पण आता ही स्पेशल तुमची कांदा भजी बरोबर, हो. तर याच्यामध्ये असं होतं का कधी कांदा महाग झाला मग आता ते रेट वाढले नाही असं काहीच नाही? रेग्युलर रेट. किती कांदा महाग झाला हा. रेट आहे तेच कांदा मग आता हे कांदा बिंदा कापायला एवढी माणसं कसं, म्हणजे काय असतं तुमचं सिस्टीम? आहे ना. घरचे करीत आहेत थोडे, बाहेरचे एक बाय कामाला आहे. म्हणजे असं रेग्युलर गिरायक कोणत्या भागातले बरं? म्हणजे हिंगणी, राजापूर, हां वाडेगाव, हां. मावळेवाडी बरं. आणि रस्त्याचं थोडंफार. मग आता एजनुसार जर विचार केला, म्हणजे म्हातारी माणसं जास्त खाणारी आहे, तरुण का असं, म्हणजे ते असं लक्षात येत असं? जुनी माणसं. जुन्या माणसांना जास्त आवड आहे. तर हे गावनवाडीत असं यांचं रेग्युलर चालतं.